आपल्या अड्ड्यावर बोलो बमलेश्वरी मैया के, बोलो बमलेश्वरी मैया के, बोलो डोंगरगड वाले मैया के। तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललो बमलेश्वरी येथे डोंगरगड छत्तीसगड मध्ये। बघून घ्या, आमची गाडी तयार झालेली आहे। आमचे पूर्ण फॅमिली म्हणजे कॅन्डिडेट अंदर बसलेले आहेत आणि आता रात्रीचे वाजले 10:30। आता 10:30 वाजता आम्ही इथून निघून राहिलो आणि तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग भेटेल। तुम्ही फक्त कंटिन्यू राहा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा। फॉलो नसेल केला तर उद्या तुम्हाला पूर्णपणे बमलेश्वरीचा ब्लॉग भेटून जाईल ह्या चॅनलवर। तर नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेत 12 आणि आम्ही पोहोचलो आहोत साकोलीमध्ये। आणि साकोलीच्या टोल नाक्याच्या समोर एक भाऊचे दुकान आहे। ह्या ठिकाणी आम्ही चाय प्यासाठी थांबलो। चाय वगैरे आमची पिऊन झाली, पण भाऊने चाय थोडीशी थंडी दिली। भाऊला एवढंच म्हणलो आम्ही की भाऊ चाय थोडी थंडी दिली। भाऊनं प्रेमानं आपल्याकडून एक चाय गरम करून अजून दिली। आम्हाला खूप छान वाटलं आणि चाय एक नंबर दिली। कधी अगर तुम्ही आले डोंगरगडसाठी तर बिलकुल टोल नाक्याच्या समोर भाऊची डाव्या साईडला दुकान आहे। तुम्ही ह्या ठिकाणी अवश्य चाय प्या। एक नंबर चाय वगैरे बनवलं। चाय एक नंबर होती ना सगळ्याला। जय माता दी भावांनो, बमलेश्वरी मैया की जय हो। आता रात्रीचे वाजले 3 आणि आम्ही पोहोचलो आहोत 3 वाजता डोंगरगड ह्या ठिकाणी। तुम्ही बघू शकता आपली गाडी मागे इथं पार्किंगवर लागलेली आहे। हे आमची टीम इकडे बाजूला येऊन बसलेली आहेत आणि हा पाठीमागं बमलेश्वरी मैयाचा गेट आहे। आपल्याला इथूनच जायचं आहे। आता 3 वाजले, आता आम्ही इथून निघतो। जय माता दी भावांनो, आता रात्रीचे वाजले 4:30। आम्ही आंघोळी वगैरे आमच्या सगळ्यांच्या झाल्यात। बघा आम्ही ह्या ठिकाणी आंघोळी वगैरे केल्या। ह्या ठिकाणी आंघोळीची सुविधा मुफ्त आहे, फक्त त्यांच्याकडून आपल्याला पूजापातीचं साहित्य विकत घ्यायचे आहे। आता आम्ही चाललो दुकानाकडे पूजापातीचं साहित्य विकत घेण्यासाठी। चला रे। जय माता दी भावांनो, आता आम्ही बमलेश्वरीच्या दर्शनासाठी निघलो आंघोळ वगैरे करून। पण भावांनो, इथं गोष्ट कशी आहे, हे जे काही दुकानदार लोक आहेत हे आपल्याला खूप फसवतात ह्या ठिकाणी। हे पहिलं बोलतात की भावांनो तुम्हाला आंघोळीचे पैसे लागणार नाही, फक्त तुम्ही पूजापाती घ्याल। आणि जेव्हा आपली आंघोळ वगैरे होते आणि आपण पूजापाती घेण्यासाठी त्या ठिकाणी येत असतो, त्यावेळेस ते लोक आपल्याला बोलतात की अरे बापरे ते खिरी आहेत। त्यावेळेस ते आपल्याला बोलतात की भावांनो तुम्हाला प्रत्येक माणसाला 300 रुपये चार्ज लागेल पूजापातीचा आणि ते घ्यावंच लागेल, नाही तर आंघोळीचे पैसे द्यावं लागतील। आणि मी आमच्याकडून आंघोळीचे पैसे वगैरे घेतले, नंतर आम्ही पूजापाती नाही घेतली त्यांच्याकडून। बहुत दमलो भावांनो, बम घाम फुटला पायऱ्या चढू चढू। बस जवळपास आपल्या 400 पायऱ्या चढून झाल्या फक्त, अजून बहुत पायऱ्या बाकी आहेत।
मंदिर तेरे ऊंचे 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 मंदिर तेरे ऊंचा है तेरा धाम। प्रेम से बोलो जय माता दी। प्रेम से बोलो जय माता दी। प्रेम से बोलो जय माता दी। बमलेश्वरी मैया की जय। बमलेश्वरी मैया की जय। प्रेम से बोलो जय माता दी। प्रेम से बोलो जय माता दी। प्रेम से बोलो जय माता दी। पहाड़ों वाली की जय। पहाड़ों वाली की जय। बमलेश्वरी मैयाचं दर्शन वगैरे घेतलो ना आम्ही आणि मग ह्या बाजूने खालतं उतरायला लागतं खालतं आलो मस्त सुंदर इथं नारळ पूजा वगैरे इथं बांधलेली आहे आणि इथून मस्त सुंदर दिसते हे बघा। तिथून लगेच आलो आणि इथं एक छोटासा गाडा बनवला आहे बाजूला शेल्फ्या वगैरे घेण्यासाठी। ह्या ठिकाणी येऊन मस्त पोरं शेल्फ्या वगैरे घेतात। गार्डन टाईप बनवला आहे आणि नजारे इथून खतरनाक पाहायला भेटते हे बाप्पा। काही लोकांचं म्हणणं आहे ते तर काही ते बांधल्यानं मन्नत पुरी होते म्हणतात आता का माहीत। ते पहा पोरं कसे सेल्फ्या काढतात एक नंबर। हे पहा बमलेश्वरी मैयाच्या मंदिर इथून दिसते एक नंबर। वाव आहे का नाही बढियापैकी सुंदर गार्डन टाईप। मग तिथून खालतो उतरणे आपल्याला मस्त सामानाची दुकानं वगैरे भेटतात मस्त सामान बिन घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर मग मस्त एक उडण खटवाला पाहायला भेटला हा पहा याला आपण झुला म्हणतो नाही का चाप इतर। हा माणूस तर वरतच बसून आहे बाप्पा याले अंदर जागा भेटली का नाही भेटली पावाले बसाले तर कोणाले माहीत। आमच्या पल्ला गिल्ला तर पाण्यात बस बसला असतं। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय माता दी।